वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मम्मा देव्स डेली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। इथे सकाळ मनस्वीची शाळेची तयारी चालली होती। आता मनस्वीची सकाळची शाळा आहे बरं का, पण सकाळची शाळा असल्यामुळे मनस्वी कधीच उशिरा उठत नाही। इवन काळजीने रात्री 2-2 अलार्म लावून झोपते। 1ली ते 5वीपर्यंत तिची दुपारीच होती, 6वीपासून तिची सकाळी झाली। सकाळची 6:30ला आम्ही घरातून निघतो। 7ची शाळा आहे तिची आणि पप्पा असतात तिचे सकाळी, त्यामुळे सोडायला जातो। आणि सकाळचं वातावरण खूप असं सुंदर वाटतं बरं का। 6:30 वाजलेत पण एवढा उजेड आहे, असं वाटतं की अजून म्हणजे उशीर झाला आहे की काय असं वाटतं। तिला सोडल्यानंतर मग आम्ही इथे आमच्या इथे बोळींची नाक्याच्या पुढे थोडेसे म्हणजे असं गाई म्हशींचं तबेला गोठा आहे बरं का। आणि तिथे कसं आपलं फ्रेश असं दूध मिळतं, कुठलंही पाणी मिक्स वगैरे नसतं, डायरेक्टली काढून आम्हाला देतात आणि त्यामुळे एक बरं वाटतं। नाहीतर आजकाल भेसळीचा प्रकार जास्त चालला आहे, पण तरीसुद्धा आपल्याला कधी पिशव्या ह्या घ्याव्याच लागतात नाईलाजाने। पण इथे आम्हाला इथे माहीत पडल्यापासून आम्ही इथूनच दूध घेतो। थोडं महाग मिळतं पण ते बरं आहे, कारण आपल्याला फ्रेश आणि चांगलं मिळतं ताजं दूध। जसं काढतात तसं लगेचच देतात। 1 लिटर पाहिजे असेल, जसं अर्धा लिटर पाहिजे, सकाळच्या 7 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता इथे टायमिंग आहे। म्हणजे त्या टायमिंगला ते दूध काढतात काका, आणि मग जसं आपल्याला पाहिजे तसं आपण घेऊ शकतो। आणि छान इथे गिर गाईचं आहे, म्हशीचं आहे, आपल्याला जसं पाहिजे तसं इथे मिळतं। हे सगळं पाहिल्यानंतर एक गावचा फील येतो बरं का। आणि मग मस्तपैकी इथे दुधाची थैली आणल्यानंतर मी इथे दूध गाळून वगैरे घेतले, म्हणजे एखादं काही असलं वगैरे, केस वगैरे असला काही असलं, त्यामुळे सवयच आहे दूध गाळून घेण्याची। आणि 1 लिटर मी दूध आणलं होते इथे। आता दूध आणले, पाऊस पण छान पडत होता आणि मनस्वी इथे शाळेत गेलेली होती। मग कारभारी म्हणाले मस्तपैकी आपल्याला छान असा गरमागरम फक्कड चहा ठेव। मग दूध इथे तापायला ठेवलं मी, आणि थोडे काबुली चणे पण भिजू घातले होते, म्हटलं संध्याकाळी काबुली चण्याची भाजी करावी। काल घातले होते भिजू, पाणी वगैरे निथळून काढले होते, म्हटलं कोंब वगैरे येईल, तर अजून काय आले नव्हते, मग म्हटलं तसंच ठेवलं। आणि एकीकडे इथे मी चहा ठेवला होता, दूधसुद्धा तापवायला ठेवलं होतं। चहामध्ये मी तुळशीची पानं, परत पुदिन्याची पानं, परत इथे आपले ते गवती चहा वगैरे सगळं टाकते, त्याशिवाय चहा प्यायला मजा येत नाही। जर गवती चहा, तुळस, पुदिना नसेल ना, तर एवढी चहा प्यावसा वाटत नाही, कारण सवय झाली। मी रोजचा चहा माझा कधीही जर करायचा असला तर मी याच पद्धतीने करते। आधी पूर्ण उकळून घेते त्याचं हिरवं पाणी, आणि मग चायपत्ती टाकते आणि साखर टाकते, आणि छान असा सुंदर आपला चहा झालेला आहे। चहाचा पावसाळ्यात ना, चहाचा सुगंध एकदम भारी येतो बरं का, 1 नंबरच लागतो चहा। आणि प्यावासा वाटतो पावसाळ्यात खास करून, इतर वेळी नको वाटतं उन्हाळ्याचा वगैरे प्यायला, पण पावसाळ्याचा आणि थंडीचा आलं घालून मस्तपैकी सगळे मसाले घालून चहा प्यावासा वाटतो। मग इथे मी आणि मनस्वीच्या पप्पा आम्ही दोघांनी मस्तपैकी गरमागरम चहा घेतला, आणि असा चहा ना पेल्यामध्ये छान वाटतं, फुलपात्र पण म्हणतात। आणि मग इथे मी रात्री आप्याचं भिजू घातलं होतं, म्हणजे आप्पे करण्यासाठी मनस्वीला आप्पे खायचे होते। तांदूळ आणि आपल्या ज्या पण डाळी असतात ना घरात, त्या आपण टाकायच्या। मी इथे भिजत घालते तोपर्यंत इथे मनस्वीच्या पप्पाने ते मनस्वी चेस खेळत होती। कारण का खेळत होती माहिती आहे, रोज रात्रीचा एक नियम ठरवला आहे चेस खेळण्याचा, कारण मनस्वीने चेसमध्ये भाग घेतलेला आहे। इथे पप्पासोबत मनस्वी हारते, पण पप्पाची इच्छा असते की मी हारावं म्हणून, त्यामुळे दोघांचं खेळून झाल्यानंतर मग पप्पाला असं वाटतं की मी हारावं, पण मला हारायला अजिबात आवडत नाही बरं का। पण त्यांचा रोज हाच प्रयत्न सध्या सुरू आहे, मम्मादेवीला मी कधी हरवतोय, पण मम्मादेवी काही हरणाऱ्यातली नाही आहे बरं का। पण त्यांचा प्रयत्न रोज चालू आहे, प्रयत्न काही सोडत नाही आहे। तर तुम्हाला कसा वाटतोय आजचा व्हिडिओ? प्लीज व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, आणि अजून कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील नक्की सांगा कमेंटमध्ये। बाय.